आदरणीय रवींद्र भाऊ धंगेकर या नावाचा तुम्हाला सर्वांना अर्थ ऐकायचा आहे का? हा बघा, हा अर्थ आदरणीय बाळासाहेबांनी तयार केलेला आहे. मी फक्त वाचून दाखवतोय. रवींद्र भाऊ धंगेकर म्हणजे काय तर र म्हणजे रक्षण जनतेचं करणारे, वि म्हणजे विद्वत्ता बुद्धिमत्ता गुणवत्ता अंगी असणारे, द्र म्हणजे द्रष्टा नेता दूरदृष्टी लाभलेलं नेतृत्व, भा म्हणजे भाग्यशाली विचारानं सामाजिक वाटचाल करणारे, उ म्हणजे उद्याचा उज्ज्वल भविष्यकाळ पुणे शहराचा असे रवींद्र भाऊ. आणि धंगेकर म्हणजे आज धगधगती मशाल हाती घेऊन सामाजिक वाटचाल करणारे आणि गेतला ग सांगतो गवसनी यशाला कष्टातून आणि बुद्धीतून घालणारे, क म्हणजे कर्तृत्व कृतीतून सिद्ध करणारे आणि र म्हणजे रणांगणात विजयाची पताका फडकवणारे असे रवींद्र भाऊ धंगेकर. आणि भाऊ तुमच्याबद्दल एकच वाक्य म्हणजे महावादळाच्या विरोधात ठाके पुढे संकटाच्या कधीही न वाके, अरे पराभूतता स्पर्श केला मनाला रवींद्र भाऊ धंगेकर म्हणावे अशा वाघराला अशा वाघराला. आदरणीय बाळासाहेब, तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. मंडई करता जे राजकारण मंडईतून चालू होत होतं ती परंपरा तुम्ही कायम ठेवली. मंडईच्या त्या खाली बसलं, आम्ही लहानपणी गेलो, ताटे असायचे, अण्णासाहेब असायचे, अनेक लोक त्या ठिकाणी दिसायचे आणि तिथे गेल्यानंतर एक वेगळं वातावरण त्या मंडईमध्ये असायचं आणि सगळ्या पक्षाची लोक त्या ठिकाणी मग संघाचे असतील भाजपचे असतील त्या काळामध्ये जे मान्यवर असतील ते मंडईमध्ये बसायचे आणि तुमच्या अर्धे खानासाहेब चांगला चहा पाणी व्यवस्थित द्यायचे असं मला लहानपणी दिसायचे. ते चित्र तुम्ही आज पुणे शहरात करताय. आता इथं तर सगळेच एवढी लोक माझ्या जवळचे आहेत की एकावर अर्धा बोललो तर मला 2-3 दिवस दाखवेल. मला खरं सांगतो, एवढी मोठी प्रचंड ताकद देणारे लोक माझ्यासमोर आहेत. पहिल्यापासून सुरुवात केली तर मग नितीन असेल, आमचे रामभाऊ असेल, गजाभाऊ असेल, दादा असेल, मोहनदादा असेल, कमलता असेल, नितीदा असतील, अविनाशी असतील, अजय पाटील असतील, आणि सगळी नंदेवले म्हणून हे सगळे जयंत सगळे ही सगळी मंडळी वर्षानुवर्ष आम्ही एकत्र काम करतोय आणि माझ्या 30 वर्षाच्या राजकारणामध्ये इथं सगळ्यांचा मोठा वाटा आहे. मी आता जेवणाचं नाव सांगेन ना तर परत दादा मध्ये आता जेव दे. अनेक इथं सगळी मंडळी इतकी प्रचंड ताकद देणारी मंडळी. तर नितीन म्हणला तसं रामभाऊने मला निवडणुकीला 50,000 रुपये दिले एका कॉर्पोरेशन. ते अशी लोक आहेत की जेणेकरून माझ्या 30 वर्षाच्या राजकारणामध्ये मला ताकदीने उभे राहिले लोक. किशोर आमचा म्हणजे अनेक आठवणी त्याच्या गाडीच्या मागे बसलो मी आणि पुन्हा बंद होतं. शिवसेना प्रमुखांनी आधी दिला होता आणि आम्ही वकील साहेबांच्या घरापाशी झालो आणि बसवर दगड टाकला. किशोर एका बाजूला मी एका बाजूला. किशोरला पोलिसांनी म्हणजे अशा अनेक धंदे एवढे असतील. आमचा दत्तू डोंगरे असेल, आम्ही लहानपणापासून त्यांच्यावर काम केलं. दत्तू डोंगरे आमचा सुभाष जाधव आणि हेमाने बॅनरचा कार्यक्रम राजा होणे आम्ही सगळं काढलं. अशी बरे आठवणी माझ्या आयुष्यामध्ये. आणि ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये अनेक म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी सर्व इंडिया फंड सगळी मंडळी त्याच्या व्यतिरिक्त अनेक सामाजिक संस्था असतील, बाबावाड असतील, कुमार सप्तर्षी असतील, आमचे आसिम सरोज असतील, विश्वंभर चौधरी असे अनेक लोकांनी या निवडणुकीमध्ये ताकदीने कामं केली. म्हणूनच या निवडणुकीने दाखल आहे. पण ही निवडणूक आहे ना ही काय एका पक्षाची नव्हती किंवा रवी धंगेकरची नव्हती. ही प्रत्येकाच्या स्वाभिमानाची लढाई आहे. शिवसेनेची बी स्वाभिमानाची लढाई होती, राष्ट्रवादीची स्वाभिमानाची लढाई होती आणि काँग्रेस सुद्धा ही नेहमी लढणारच आहे. या सगळ्यांमध्ये ही लढाई रवी धंगेकर नाही, काँग्रेस नाही, ही प्रत्येकाची स्वाभिमानाची लढाई. स्वाभिमानाची लढाई रस्त्यावरील कार्यकर्ते लढत होते. नितीन कदमने बोलवलं, मी गेलो ते तर मला ते काही नवीन नाही. झाली एखाद्या जमादारला एक फी देते ना तसं मी नेहमी होतो एक केस झाली एक फी शिवसेना म्हणायची. आणि आपल्या नेत्यांना लोकांनी आपली तक्रारी केल्या पाहिजे. आपल्याबद्दल चांगलं बोलला एखादा नेत्यापुढे माझा नेता रामभाऊ पारिक असं सांगता आहेच. आणि त्यांना सांगितलं एखाद्या बिल्डरने किंवा का पोलिसांनी की तुमचा धंगेकर लय चांगला की रामभाऊ काय मॅनेजमेंट त्यांना असं सांगितलं पाहिजे की लय आगावे त्रास देतो.
हा नीट ऐकत नाही. जो जो तक्रारी करतो तो जर आपल्या नेत्याला सांगतो, नेत्याने ओळखायचं की हा काम चांगलं करतो. जर कोणी म्हणला हा चांगला आहे, गोड बोलतो, लोकांशी भांडणं करतो, आज मला पोलीस चांगलं म्हणत नाही. आणि अनेक आमच्या लोकांना सांगत असतील तिला नाही आगळ येते नीट बघा, पण त्यांनी वाटायचं की रवी चांगलं काम करतो. तो जर अधिकारी म्हणला की हा चांगलं काम करतो तो मॅनेज झाला असं समजायचं. म्हणून आपल्या नेत्यांनी काम एवढे चांगले ठेवायचे की ज्या कार्यकर्त्याची तक्रार आहे तो कार्यकर्ता खऱ्या अर्थाने रस्त्यावर काम करतो. म्हणजे आणि आपण त्या अधिकाऱ्यांना शिव्या दिल्या बरोबर, पण शिव्या द्यायची वेळच नाही. आणि जर शिवी नाही दिली तर मग आपलं रक्त आपलं जुनं रक्त. आणि या सगळ्यामध्ये प्रत्येकाने म्हणजे मग पासवर्ड केला वाटतं ह्या आहे ही सगळी मंडळी आम्हाला ताकदीने पूर्वी बसतो. म्हणजे सगळेच जैन असतील सगळे आपले दीपक जगताप बाकी सगळे गणेश भाऊचं कौतुक केलं. गणेश भाऊचं कौतुक का करतो माहिती आहे. मी साई विधानसभेमध्ये प्रचार केले झाले की मला 5 ठिकाणी असं पहिला गाडी वाजवायची ही माझी पदयात्रा कुठं जाईल ही सांगता यायची की मला ती भीती वाटायची हा कुठं निघण्यामध्ये. पण त्याने भाऊकडे एकदा दिलं ना की मग बिंदास कारण ते बरोबर तिला काय अडचण येणार. कारण डिसिजन पुढे जाणं आणि कोणतरी म्हणतात की कोणी बघू नाही बघू आपला पुढे आपला चाललाय मागं आम्ही चाललोय जत्रा. तर अशी जी कार्यकर्त्याची बरीच फौज काम करत होती. गजावर तडकडे तर माझ्या अगोदर जेव्हा भाऊ कुठे तुम्ही या. आणि या सगळ्या निवडणुकीत आपण पहिल्यांदा बघितलं की काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनी माझ्यासाठी काम केलं. म्हणजे दादा असतील, दीपिका असतील, कमल यांनी स्वतः उमेदवारी मागली. पण ज्या दिवशी मला उमेदवारी दिली त्या दिवशी त्यांनी मान्यता दिली, मी कामाला लागलो. आणि पहिल्याच मीटिंगमध्ये शिवसैनिकांची एक मीटिंग झाली आम्ही काँग्रेस भवनमध्ये. आणि मग अनेक कार्यकर्त्यांनी की काजू आम्हाला सोडा हे सोडा ते सोडा चर्चा सगळ्यांना वाटत केलीच पाहिजे. पण आम्ही शिंदे म्हणजे तुम्ही कशात चर्चा करता, तुमच्या शिवसैनिकाला आम्ही खासदारकी दिली, शिवसैनिकालाच खासदारकी अजून काय पाहिजे तुम्हाला. म्हणजे हा सगळा कौटुंबिक मेळा आपलं कुटुंब आणि कोणी इतर मनधन सगळे त्याच्या त्याच्या पद्धतीने कामाला सुधीरभाव असतील सगळे असतील, शामराव मानकर असतील. कारण अनेक लोक होते की जेणेकरून ताकदीने राष्ट्रवादी होते आमचे भाषेवर सगळे ज्या नाशिक सगळे धर्मेकडे जाते. अशोक आमचा तर लहानपणीचा मित्र अजून तिसरी कमी सांगितलं त्यांनी नंतर सांगितलं सांगून टाका. तर आम्ही एक ताटामध्ये खाल्लं, लहानाचं मोठं झालो. शिवसेनेमध्ये 18 वर्षापासून काम कुटुंब म्हणून राहिलो. मी शिवसेना सोडली असेल ना त्यातनं कोणी सांगा की मी त्यांच्यावर अंतर दिलं किंवा मी वाईट बोललो किंवा तो माझ्याकडे आला तर त्याला न्याय दिला ना असं कोणी सांगा. म्हणून मनसेत आला तरी त्याला तेवढं मी मदत केली. म्हणजे शिवसेना असेल, काँग्रेस आपलं राष्ट्रवादी आपलं मनसे असेल हे कुटुंब म्हणून आम्ही राहिलेलो आहे. सगळे परिवार म्हणून आजही त्यांच्या सुख दुःखात असतो मी असतो ते असतात माझे. एवढं प्रचंड प्रमाणात काम करताना मला कधी पक्षाची अडचण कधी झाली नाही.